नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता राघव आपल्या रूममध्ये येतो. सिंधूचा साखरपुडा झालेला असतं हे त्याला अजिबात सहन होत नाही. तरी ते राघवला आठवत असतं. जेव्हा सिंधू सगळ्यांना म्हणत असते की मधुताईंना माझ्या बाळापासून लांब ठेवा, तर कुणीही तिचं ऐकलेलं नसतं आणि ती घर सोडून जाते. तेव्हा राघव म्हणतो, सिंधू, तू जेव्हा घर सोडून जात होतीस तेव्हा जर मी तुला थांबवलं असतं तर आता ही वेळच आली नसती. आता हे सगळं घडलंच नसतं. आणि सिंधूचा विशाल बरोबर साखरपुडा झालेला असतो हे क्षण आता राघवला आठवत असतात. तो म्हणतो, तू दुसरी कुणाची तरी होतीयस हे मला सहनच होत नाही आहे. तुझ्याशिवाय मी नाही जगू शकत. मी तुला त्यावेळेला खरंच थांबायला हवं होतं. माझ्याकडून चूक झाली. आता हे सगळं थांबायला हवंय. मी तुला दुसरं कुणाची होऊ देणार नाही. तरी ते राघव आता शांत आपल्या रूममध्ये बसलेला असतो आणि टेन्शनमध्ये असतो. तेव्हा अलगद त्याच्या खांद्यावरती कुणीतरी हात ठेवतं. तेव्हा सिंधू तिथे आलेली असते. राघव सिंधूला तिथे बघतो आणि खूपच जास्त खुश होतो. तो म्हणतो, सिंधू, तू आलीस. बरं झालं तू आलीस. तुला माहिती आहे ना, तुझं लग्न दुसरं कुणाबरोबर तरी होतं या गोष्टीचा मला किती त्रास होतोय. तेव्हा सिंधू म्हणते, मला माहिती आहे आणि हे बघा आता काही होऊ शकत नाही. तुम्ही स्वतःला नका त्रास करून घेऊ. तेव्हा राघव म्हणतो, सिंधू, प्लीज तू हे लग्न करू नकोस. प्लीज हे लग्न तू मोडून टाक. दुसरं कुणाचे तरी होणार आहेस या विचारानेच मला त्रास होतोय. तेव्हा सिंधू म्हणते, प्लीज तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका, कारण आता काही होऊ शकत नाही आहे. तुम्हाला त्रास होतो हे बघून मलासुद्धा त्रास होतोय. तेव्हा राघव म्हणतो, होतोय ना त्रास, मग नको करूस ना हे लग्न. हे बघ, मी हे लग्न तू मोडलंस ना तर मी तुला सांभाळेन, मी तुझ्याशी लग्न करेन, आपण पूर्वीसारखे राहूया. तेव्हा सिंधू म्हणते, आणि मधुताईंचं काय? मधुताईंबरोबर लग्न केलेत ना तुम्ही, त्यांचं मन मोडून तुम्ही माझ्याशी लग्न करणार आहात का? तेव्हा राघव म्हणतो, कुणाचीही मनं मोडायला लागली ना तरीसुद्धा चालेल. मी सगळ्यांची मनं मोडायला तयार आहे, पण मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. सिंधू, मी तुला कुणाचीही होऊ देणार नाही आहे या विचारानेच मला भीती वाटते. तेव्हा सिंधू म्हणत असते, खरं तर मला असं वाटते की नियतीच्या सुद्धा मनामध्ये हेच असेल की आपण दोघंजण एकत्र नाही राहू शकत. त्याच्यामुळे आपण दोघे आता अशा वळणावरती उभे आहोत ना, तिथून आपण मागे नाही फिरू शकत. जे काही चाललंय ते होऊ दे, पण मी तुमची जागा दुसरं कुणालाही देणार नाही. तेव्हा राघव म्हणतो की हे बघ सिंधू, मला तुझ्याशिवाय नाही राहायचं आहे. मला तुझ्याबरोबरच लग्न करायचं आहे. हे बघ, ज्या काही चुका केल्या ना मी, त्या चुका पुन्हा माझ्याकडून होणार नाहीत. तू जसं म्हणशील तसंच आपण करूया. तू जे बोलशील ना तेच आपण करायचं, पण प्लीज मला सोडून जाऊ नकोस. तेव्हा सिंधू म्हणते, हे बघा राघव, आता काही नाही होऊ शकत. आता आपण जे काही चाललंय ते नाही बदलू शकत. नियतीच्या मनामध्ये हेच आहे, तेव्हा नशिबात जे लिहिलंय ते होणारच. तेव्हा राघव म्हणतो की नियतीच्या मनामध्ये जे आहे ना ते मी पूर्ण होऊ देणार नाही. नियतीला सुद्धा माझ्यासमोर हरावं लागेल. मी तुला दुसरं कुणाची होऊ देणार नाही, असं राघव म्हणत असतो. तर आता सिंधूचा विचार बरोबर साखरपुडा झालाय या विचाराने आता राघव टेन्शनमध्ये आलेला असतो आणि त्याने ते बघितलेलं स्वप्न असतं. सिंधू त्याच्याजवळ काही आलेली नसते. सिंधू विशाल बरोबर इथे देवाचा आशीर्वाद घेते, बाप्पाचा आशीर्वाद घेत असते. तेव्हा इथे आता बाप्पाचा आशीर्वाद घेऊन झाल्यानंतर राजश्री काकू म्हणत असतात की सिंधू आणि विशाल, तुम्ही दोघंजण आता साखरपुडा झालेला आहे, देवाचा आशीर्वाद घेऊन झाला, आता सगळ्या मोठ्यांचा सुद्धा आशीर्वाद घ्या. तेव्हा इथे आता विशाल आणि सिंधू दोघंजण आपल्या आईपासून सुरुवात करतात. दोघेही मोठ्यांचा आशीर्वाद घेत असतात. इथे रत्नाकर काका, ऋतुराज काका आणि आता राजश्री काकूचा सुद्धा आशीर्वाद घेण्यासाठी दोघेजण वागतात. तेव्हा राजश्री काकू म्हणतात की सिंधू आणि विशाल, तुम्ही दोघेही सुखी राहा. मी तुम्हाला दोघांना एक गोष्ट सांगते, आता तुमचं लग्न होणार आहे, त्याच्यामुळे एकमेकांच्या गुणांचा कौतुक करायचं आणि पुढे जायचं आणि एकमेकांचे दोषसुद्धा हे आपण स्वीकारले पाहिजे. तेव्हा संसार सुखाचा होतो. आणि संसारामध्ये आहे ना, तुम्ही दोन गाडीचे चाकं आहात. एक जरी चाक डगमगलं ना तरीसुद्धा संसार नीट होत नाही. त्यामुळे तुम्हाला दोघांना एकमेकांची काळजी घ्यायची आहे. तेवढ्यातच विशालचा फोन वाजतो. तेव्हा तो म्हणतो की आता ही का फोन करते, तर त्याच्या स्वीटहार्टने त्याला फोन केलेला असतो. तेव्हा त्याची आई म्हणते, अरे सांगायचं ना ऑफिसमध्ये आज तू बिझी आहेस म्हणून. तेव्हा विशाल म्हणतो, सांगितलं होतं, पण कदाचित त्या लोकांना महत्त्वाचं काम असेल ना, म्हणूनच त्यांनी कॉल केला आहे. आणि तो आता बोलण्यासाठी स्टोरूमच्या इथे येतो आणि म्हणतो, स्टोरूम हाच असेल बहुतेक. आणि तो आतमध्ये आल्यानंतर एक मुलगी आहे, त्याने त्याला मिठी मारते. ती दुसरी तिसरी कोणी नसून ती काजल असते, विशालची जी वहिनी असते तीच. तेव्हा ती फोनवरती बोललेली असते की हा साखरपुडा तू करू नकोस, नाहीतर मी तुझ्या साखरपुड्यामध्ये येऊन तमाशा करेन. तर इथे आता विशालची वहिनी काजल
हीच त्याची स्वीटहार्ट असते. त्याने तिच्यासाठीच मंगळसूत्रसुद्धा आणलेलं असतं आणि ते दोघंजण झोपडपट्टीमध्ये भेटायला सुद्धा त्या रूममध्ये ते दोघेच गेलेले असतात. तरी ते विशाल म्हणत असतो, तू इथे का मला बोलावलेस? कुणी जर बघितलं तर? तेव्हा इथे काजल म्हणत असते, अरे तूच मला मेसेज केला होतास ना की रत्न पार्किंगच्या इथे स्टोरूममध्ये भेटायला ये म्हणून, म्हणून मी इथे बोलावले तुला फोन करून. तेव्हा विशाल म्हणतो, मी कधी तुला मेसेज केला आहे? तेव्हा इथे काजल आपल्या मोबाईलमध्ये त्याचा मेसेज दाखवते. तेव्हा विशाल म्हणत असतो, नाही, हा मेसेज मी तुला केलेला नाही आहे. नक्कीच माझ्या मोबाईलवरून तुला दुसरं कोणीतरी पाठवलं आहे. हा आपल्या दोघांना एकत्र पकडण्याचा ट्रॅप आहे असं मला वाटतंय आणि ते याच घरातल्या कोणीतरी व्यक्तीने केलेला आहे असा आता संशय विशालला येतो. तर इथे आयुष आणि अन्वी दोघंजण येतात आणि बाहेरून दरवाजा लॉक करतात, कडी लावून घेतात. तेव्हा अन्वी म्हणत असते, आता जा आणि आयुष तू मामाला लवकर बोलून आण. तेव्हा आयुष म्हणतो की तू जा ना, तू मामाला बोलावून आण. तेव्हा अन्वी म्हणते, अजिबात नाही, तू आता जायचं आहे आणि मामाला इथे घेऊन यायचं, मी इथं लक्ष ठेवते. तर इथे आयुष्य तरी म्हणतो, राघव सर तुम्ही प्लीज माझ्याबरोबर बाहेर येता का? तेव्हा राघव म्हणतो, आयुष तुझं काही माझ्याकडे काम आहे का? नाही प्लीज, आता मी बाहेर येऊ शकत नाही आहे. तेव्हा आयुष म्हणत असतो, नाही सर, घरामध्येच तुम्ही माझ्याबरोबर चला प्लीज जरा, म्हणजे सिंधू मामीसाठी सरी माझ्याबरोबर चला असं आयुष म्हणतो. तेव्हा राघव सिंधूचं नाव ऐकून लगेच आयुष बरोबर जायला तयार होतो. तो म्हणतो, तुम्ही दोघांनी पुन्हा एकदा काहीतरी प्लॅन केला आहे का? तेव्हा आयुष म्हणतो, हो प्लॅन केला आहे, पण ह्या वेळेला तो सक्सेसफुल होणार आहे. तर इथे काजल म्हणत असते, आता काय करायचं आपण? तेव्हा विशाल दरवाजाच्या पाशी येतो. दरवाजा लॉक असतो, पण बाहेर अन्वीचा आवाज त्याला येत असतो. तो म्हणत असतो की बाहेर अन्वी आहे, आपल्याला काहीतरी प्लॅन करावा लागेल. तरी ते अन्वी म्हणत असते की राघव मामा कधी येईल? तेवढ्यातच राघव येत असतो. तेव्हा अन्वी म्हणते, आला राघव मामा आला. राघव मामा तुला माहिती आहे आतमध्ये आहे ना ती विशाल आणि त्या विशालची गर्लफ्रेंड आहे. तेव्हा राघव म्हणत असतो, ह्या वेळेला तुम्ही काही गडबड तर केलेली नाही आहे ना? नक्की तुम्ही बोलताय ते खरं आहे ना? तेव्हा अन्वी म्हणते, हो मामा नक्की खरं आहे सगळं. तेव्हा आता राघव दरवाजा उघडायला जाणार, तेवढ्यातच विशाल राघवच्या फोनवरती फोन करतो. तेव्हा इथे राघव म्हणत असतो, विशाल मला का फोन करतोय? तेव्हा अन्वी म्हणते, मामा हा सुद्धा त्याचा काहीतरी प्लॅन असेल. तेव्हा राघव फोन उचलतो. विशाल म्हणत असतो, अरे राघव, मी तुमच्या घरामध्ये फोनवरती बोलत बोलत ना स्टोरूममध्ये आलो आहे आणि बाहेरून कोणीतरी लॉक करून घेतले, कडी लावली, मी आतमध्येच अडकले, प्लीज जरा तू उघडतोस का? सॉरी मी तुला त्रास देतोय. तेव्हा राघव म्हणत असतो की विशालने फोन केला होता, तो फोनवरती बोलत बोलत आला आणि आतमध्ये तो गेला आणि बाहेरून कोणीतरी लॉक केला असं त्याला म्हणायचं आहे. तेव्हा इथे दरवाजा उघडल्यानंतर राघव आतमध्ये येतो आणि इकडे तिकडे आता सगळेजण त्याच्या गर्लफ्रेंडला शोधत असतात. तेव्हा विशाल म्हणतो, पण तू फोनवर बोलत इथे कसं काय आलास? तेव्हा विशाल म्हणतो, तुमचं घर एवढं मोठं आहे, मी बोलत बोलत इथे आतमध्ये कसं आलो मला माझंच कळलं नाही. तेव्हा इथे विशाल म्हणतो, अरे तुम्ही दोघंजणं काय शोधताय? तेव्हा अन्वी म्हणते की म्याव, मांजर शोधते मी, आयुषने मांजर आणली होती ना तीच इथे आलेली आहे वाटतं. तेव्हा इथे विशाल म्हणत असतो, हां हां, तिथून कोपऱ्यातून आवाज येत होता, तिकडे बघा बरं. तेव्हा इथे राघवचा आता गैरसमज दूर झालेला असतो असं त्याला वाटतं. तर इथे राजश्री काकू म्हणत असतात की बरं, आता इथे विशालराव आल्यानंतर मी जेवणाला सुरुवात करणार आहे वाढायला, आपण सगळेजण नंतरला मग जेवण घेऊया. तेव्हा विशालची आई म्हणते, काही हरकत नाही. तर इथे सिंधू बसलेली असते आणि मनामध्ये विचार करत असते की राघव कुठे गेलेत? साखरपुडा झाल्यापासून राघव मला कुठेही दिसलेले नाही आहेत, त्यांना बहुतेक खूप त्रास होत असेल. तर इकडे आता रुक्मिणीने सुद्धा पूजा केलेली असते. तेव्हा गुरुजी म्हणतात की आता तुमची पूजा संपन्न झालेली आहे. तेव्हा रुक्मिणी म्हणते, म्हणजे गुरुजी, सिंधूच्या जीवावरती जे काही संकट येणार आहे ते आता टळेल ना या पूजेमुळे? तेव्हा गुरुजी म्हणतात की संकट खूप मोठं आहे, म्हणजे माझ्या परीने मी प्रयत्न केलेत, पण तरीसुद्धा तुम्हाला जीवाची भीती वाटत असेल तर तुम्ही हे लग्न मोडून टाका ना. तेव्हा रुक्मिणी म्हणते, अजिबात नाही, लग्न मोडलं जाणार नाही, पण मला सिंधूच्या जीवाशी सुद्धा खेळायचं नाही आहे, तिचा जीवसुद्धा वाचला पाहिजे. विशाल आणि सिंधूचा संसार अगदी चांगला झाला पाहिजे, त्यासाठी मी वाटेल तेवढे उपवास करायला तयार आहे, निर्जलावर उपवाससुद्धा करायला तयार आहे, मी चालत इथे देवपूजेला जायला तयार आहे. हे सगळं आता रुक्मिणी बोलत असते. तेवढ्यातच इथे दिवा विझणार असतो, म्हणून रुक्मिणी हात लावते, पण दिवा हा विझला जातो. तेव्हा रुक्मिणी खूपच जास्त टेन्शनमध्ये येते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे सिंधूवरती झुंबर पडणार असतं, पण राघव तिथे येतो, सिंधूला बाजूला करतो आणि ते झुंबर खाली पडतं. तेव्हा राघव म्हणत असतो की काय विशाल, अरे किती केअरलेस माणूस आहेस तू, म्हणजे सिंधूला लागलं की ती कशी आहे, ती बरी आहे ना, साधी तिची विचारपूससुद्धा करायला आलेला नाही आहेस तू, म्हणजे असं सांभाळणार आहेस का लग्न झाल्यानंतर तू सिंधूला? मला असं वाटते की सिंधूसाठी हा विशाल अजिबात योग्यतेचा नाही आहे. तेव्हा इथे आता विशालला आणि घरातल्या सगळ्यांना सुद्धा राघवच्या वागण्याचं आश्चर्य वाटत असतं.